एकाच ठिकाणी 4 वेळा बदललं. पुन्हा लोकांना असुविधेचा सामना करावा लागतो आहे. ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना व्हीलचेअर किंवा मंडपची सोय नाही. उन्हामध्ये भल्या मोठ्या रांगा असतात. काय तुमचं मत आहे? कर्जत मतदारसंघामध्ये होत असलेल्या या 3 नगरपरिषदेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना आज जो प्रशासनाकडून जो चुकीच्या पद्धतीने जो कारभार सुरू आहे त्याच्यावर सर्व कर्जतची जनता व पुढची जनता नाराज झालेली आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, प्रभाग क्रमांक 8मध्ये मला वाटते 8 वेळा ती EVM मशीन बंद झाली. त्यानंतर प्रशासनाने एक निर्णय घेतला, त्या नवीन तिथे आपण मशीन द्यायचे नवीन निर्णय, ती नवीन मशीनसुद्धा पूर्ण बंद पडलेली आहे. खोपोलीमध्ये 17 ठिकाणी मशीन बंद झालेले आहेत. प्रशासनाने त्या मशीन कुठल्याही प्रकारे व्यवस्थित पद्धतीने चेक केल्या नव्हत्या आणि अशा चुकीच्या त्यांच्या गलतानी कारभारामुळं आज कर्जतच्या जनतेमध्ये जो असंतोष निर्माण झाला आहे, त्यामुळे या मतदानावर आज खऱ्या अर्थाने टक्केवारीवर परिणाम होणार आहे. बरेच कर्जतमध्ये असणारे नोकरवर्ग असेल, काही व्यावसायिक असतील, ते सकाळी मतदानाला गेले होते, परंतु रांगेत उभे राहून मशीन चालू न झाल्यामुळे ते पुन्हा एकदा त्यांच्या ड्युटीवर असेल त्यांच्या कामधंद्यासाठी निघून गेले. परंतु प्रशासनाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे. प्रशासनाच्या या चुकीच्या वागणुकीमुळे कर्जत असेल, खालापूर असेल, खोपोली असेल, माथेरान असेल, इथल्या मतदानाच्या टक्केवारीवर नक्कीच परिणाम होणार आहे. आपण सर्वांनी बघितलं आहे, या निवडणुकीमध्ये कर्जतच्या मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असताना कर्जतमध्ये सर्व उत्साहाने रांगेमध्ये अगदी शांततेमध्ये या मतदानाला सामोरं जात असताना प्रशासनामुळेच आज कर्जतमध्ये चुकीच्या पद्धतीने जी आज घटना घडल्या त्याला पूर्ण कारणीभूत प्रशासन आहे. याबाबत प्रशासनाशी तुम्ही काय संपर्क साधला आहे का? म्हणजे हो, मी निवडणूक आयोग असेल तर निवडणूक आयोग म्हणजे आता तहसीलदार साहेब असतील, प्रांत साहेब असतील, यांच्याशी मी फोनद्वारे बोलणं केलं, परंतु ते वारंवार प्रयत्न करतायत, पण त्यांच्या प्रयत्नाला यश येत नाही. ते सांगतात तांत्रिक अडचण आहे, परंतु 1 वेळा 2 वेळा 8 वेळा तांत्रिक अडचण होऊ शकत नाही. त्यांनी त्या EVM मशीन जेव्हा ताब्यात घेताना चेकिंग करून घेणं आवश्यक होतं, परंतु ते त्यांच्या चुकीच्या हेतूमुळे चुकीच्या निर्णयामुळे आज कर्जतच्या जनतेला खऱ्या अर्थाने त्रास होत आहे. निवडणूक आयोगाच्या या ढिसाळ कारभाराचा तक्रार तुम्ही पुढे करणार आहात का कुठे? नाही, निवडणूक आयोगाला कर्जतचे तहसीलदार असतील, प्रांत साहेब असतील, यांनी कळवलेलं आहे आणि निवडणूक आयोगाने त्याच्यावर काहीतरी मार्ग काढलेला आहे की त्यांनी एक असं त्यांचं शासन निर्णय काढला आहे. त्यांनी सांगितलं आहे की आम्ही शेवटचं मतदान होईपर्यंत आम्ही मतदान करून घेऊ, त्यामुळे किती उशीर झाला तरी आम्ही त्या मतदानाला सामोरे जाऊ, असं त्यांनीसुद्धा आपल्याला वचन दिलेलं आहे. परंतु काही लोकांची निघून गेली, त्यामुळे टक्केवारीवर परिणाम होणार आहे. आज झालेला निवडणुकीचा निकाल उद्या लागणं अपेक्षित होतं, मात्र निवडणूक आयोगाचा निर्णय आला आहे की 21 डिसेंबर रोजी हा निकाल लागणार आहे. काय प्रतिक्रिया? कसं असतं, निवडणूक आयोगाने आणि खंडपीठाने जो निर्णय घेतला आहे तो निर्णय शेवटी अंतिम असणार आहे. खऱ्या अर्थाने निवडणूक आज होते आणि 3 तारखेला त्याचा निकाल लागणार होता, तेव्हा सर्व मतदार बंधू असतील, सर्व उमेदवार असतील, हे उत्साही होते उद्याच्या निकालामध्ये काय घडेल. आजपासून 20 दिवस थांबायचे, सर्वांच्या मनामध्ये दुःख चालू झालीच असेल, परंतु जर उद्या झाला असतं तर मतदार नक्कीच आनंदी झाले असते. 20 दिवस लांबणीवर गेल्यामुळं मतदार बंधू नाराज झालेले आहेत, परंतु निवडणूक आयोगाचा आणि खंडपीठाचा निर्णय अंतिम असतो, त्याच्यामुळे आपण काही करू शकत नाही. जी वेळ आहे निवडणुकीची ती 5:30पर्यंत आहे, तर ती अधिक वाढवली जाईल का? कसं त्याबाबत तुम्ही? जर मतदान पूर्ण झालं नाही आणि लाईनला जर पब्लिक असेल, मतदार असतील, तर त्यांचं मतदान करून घ्यावं लागेल आणि त्यांच्या चुकीमुळं किंवा त्यांच्या हलगर्जीपणामुळं आज ज्या 8 वेळा ज्या EVM मशीन बंद झालेल्या आहेत, त्या EVM मशीनमुळं आज खऱ्या अर्थाने त्यांना जेवढा वेळ लागेल तेवढ्या वेळेला मतदारांचं मतदान करून घ्यावं लागेल. थँक्यू.